लोक प्रेमाने त्यांना दत्ताभाऊ म्हणायचे, पण दत्ताभाऊंपेक्षाही ते दाताभाऊ होते. असा दाता हा आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. कोणाचंही दुःख हे आपलं दुःख समजून त्याच्या पाठीशी उभं राहायचं आणि जमेल तेवढी मदत त्या व्यक्तीला करायची, ही दत्ताभाऊंची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ओळख होती. अनेक नेते आज आपण बघू शकतो या विदर्भामध्ये की ज्यांचं नेतृत्व शून्यातनं उभं राहिलं, आणि अशा अनेक नेत्यांना पाठबळ देणारे नेते कोण, तर ते दत्ताभाऊ होते, हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला हेरून त्याच्या पाठीशी उभं राहायचं, त्याला सर्वोत्तरी मदत करायची आणि त्याला नेता बनवायचं, अशा पद्धतीनं दत्ताभाऊंचं कार्य चालायचं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या दातृत्वाबद्दल सर्वांनी सांगितलं. एक त्यांनी बातमी पेपरमध्ये वाचली आणि एका कुटुंबाने राष्ट्रपतीकडे इच्छा मरणाचा अर्ज केला की मुलाचं शिक्षण होऊ शकत नाही, आमच्याकडे काही नाही, त्यामुळे मला इच्छा मरण करू द्या. दत्ताभाऊंनी लगेच त्या कुटुंबाला बोलवलं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं, आजपासून तुमची जबाबदारी माझी आहे. संपूर्ण त्यांचं शिक्षण करून चांगल्या नोकरीवर त्या मुलाला लावून त्याचं जीवन बदलण्याचं काम हे दत्ताभाऊंनी केलं. अशा पद्धतीनं कितीतरी या ठिकाणी लोक असतील की ज्यांच्या जीवनात हा दत्ताभाऊंचा जो काही परिसस्पर्श आहे